नमस्कार मित्रांनो, पूर्णांक संख्या या धड्यामधील या व्हिडिओमध्ये आज आपण पूर्णांक संख्यांची तुलना आणि विरुद्ध संख्या या विषयावरील काही गणितांचा सराव करू। प्रथम आपण विरुद्ध संख्या म्हणजे काय हे पाहू। पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण विरुद्ध संख्येबद्दल बोललो होतो, तेव्हा आपण पाहिलं होतं की विरुद्ध संख्या आपल्याला जर हवी असेल ती संख्या तशीच राहते, फक्त त्याचे चिन्ह बदलते। म्हणजेच धन 47 ही संख्या असेल तर त्याचे ऋण 47 होते। 47 तसेच राहते, फक्त धन संख्येची ऋण संख्या होते आणि जर ऋण संख्या असेल तर त्याची धन संख्या होते। आपण यावरील काही गणिते करूया। खाली दिलेल्या संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहा। आपण आत्ताच पाहिलेल्या व्याख्येप्रमाणे विरुद्ध संख्या लिहिताना संख्या आहे तशीच लिहायची आणि चिन्ह बदलायचे। इथे ऋण चिन्ह आहे ते आपण इथे धन करणार, म्हणजेच ऋण 33 ची विरुद्ध संख्या धन 33। ऋण 89 ची विरुद्ध संख्या धन 89 आणि तसेच 47 ची विरुद्ध संख्या जेव्हा संख्येच्या मागे कोणतेही चिन्ह नसते तेव्हा तिथे अदृश्य स्वरूपात धनचिन्ह असते, म्हणजेच 47 म्हणजेच धन 47 आहे आणि म्हणूनच 47 चे चिन्ह बदलून ऋण 47 होणार आहे। धन 16 ऋण 16 आहे का नाही सोपे। आता पुढे पूर्णांक संख्यांची तुलना या विषयावरील काही गणितांचा सराव करू। खालील चौकटीत पेक्षा मोठे, पेक्षा लहान किंवा समान यापैकी योग्य चिन्ह लिहा। ऋण 12 आणि 5। आपल्याला माहिती आहे जेव्हा संख्येच्या मागे कोणतेच चिन्ह नसते तेव्हा ते धनचिन्ह असते, म्हणजेच इथे ऋण 12 आणि धन 5 आहेत। आणि जेव्हा आपण ऋण आणि धन संख्यांची तुलना करतो तेव्हा धनसंख्या नेहमीच मोठी असते, म्हणजेच आपल्याला इथे मिळणार आहे ऋण 12 5 पेक्षा लहान आहे, ऋण 4 धन 5। पुन्हा एकदा तोच नियम, म्हणजेच ऋण संख्या ही लहान आहे पेक्षा लहान। ऋण 6 आणि 0। 0 ही संख्या कोणत्याही ऋण संख्येपेक्षा मोठीच असते नेहमीच, कारण ती सर्व ऋण संख्यांच्या उजव्या बाजूला असते संख्या रेषेवर, म्हणजेच पुन्हा एकदा पेक्षा लहान। ऋण 1 ऋण 2। आता मात्र आपल्याला विचार करायला हवा, कारण आता दोन्ही चिन्ह ऋण आहेत। जेव्हा दोन्ही चिन्ह ऋण असतात तेव्हा आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की यातील कोणती संख्या ही संख्या रेषेवर डाव्या बाजूला येते। जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसतं की ऋण 2 हे ऋण 1 च्या डाव्या बाजूला आहेत, म्हणजेच ऋण 2 हे लहान आहेत। पण प्रत्येक वेळेस आपण संख्या रेषा नाही काढू शकत, मग आपण हे कसा विचार करायचा। दोन्ही संख्या जर ऋण संख्या असतील तर आपण त्यांचे चिन्ह विसरून जाऊ, म्हणजेच आपल्याला मिळेल 1 आणि 2। आता 1 आणि 2 मध्ये कोणती संख्या मोठी आहे। 2 मोठी आहे अर्थातच, पण दोघांच्याही मागे ऋण लागल्यामुळे आपल्याला हे जर इथे 1 लहान असेल तर जेव्हा त्या दोन्ही संख्या ऋण होतात तेव्हा त्याच्या बरोबर विरुद्ध होते, म्हणजेच ऋण 1 हे मोठं ऋण 2 पेक्षा, ऋण 1 पेक्षा मोठे
आता इथे आपण पाहू, इथे आपल्याकडे ऋण 2 आणि ऋण 8 आहेत. म्हणजेच आपण जर 2 आणि 8 यांची तुलना केली तर आपल्याला माहिती आहे की 8 मोठी आहेत, पण जेव्हा त्यांना ऋण चिन्ह लागतं तेव्हा हे बरोबर उलट होतं. म्हणजेच इथे ऋण 2 ऋण 8 पेक्षा मोठे आहेत. थोडक्यात आपण लक्षात ठेवायचं, एक ऋणसंख्या आणि दुसरी धनसंख्या असेल तर धनसंख्या नेहमीच मोठी असते. एक ऋणसंख्या आणि दुसरा 0 असेल तरी सुद्धा 0 हा ऋणसंख्येपेक्षा नेहमी मोठा असतो. जेव्हा दोनही ऋणसंख्या असतात तेव्हा त्यांची चिन्ह बाजूला करून राहिलेल्या संख्या आपण पाहायच्या, त्यांची तुलना करायची आणि त्यातील जी मोठी येईल ती लहान असणार आहे जेव्हा त्यांना ऋणचिन्ह लागणार आहे. पूर्णांक संख्या धड्यावरील हा शब्दकोश. नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर्स, पूर्ण संख्या होल नंबर्स, पूर्णांक संख्या इंटिजर्स, ऋणसंख्या निगेटिव्ह नंबर, धनसंख्या पॉझिटिव्ह नंबर, विरुद्ध संख्या ॲडिटिव्ह इनव्हर्स. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.